आपण बघत आहे टॉपिक नंबर 7, 8th स्टँडर्ड टॉपिक नंबर 7, मेटल्स अँड नॉन मेटल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत आपण आज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. बघा, नॉन मेटल्स कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर फ्यू नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काय आहेत, नॉन मेटल्स एक्झाम्पल आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टर्स. नॉन मेटल कसे असतात, ब्रिटल म्हणजे कसे असतात, ठिसूळ असतात, आणि नॉन लस्टर्स म्हणजे काय, त्यांना चकाकी नसते. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. तर फिजिकल प्रॉपर्टीज बघूयात नॉन मेटलच्या. फर्स्ट, फिजिकल स्टेट. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल्स ऑकर ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ऑर्डिनरी सामान्य तापमानाला नॉन मेटल सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस स्टेटमध्ये असू शकतात. सॉलिड कार्बन, सल्फर, फॉस्फरस, लिक्विड, ब्रोमीन, देन गॅसेस हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन ह्या स्टेटमध्ये, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटला काय असतात, नॉन मेटल्स असतात. देन लस्टर. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. नॉन मेटलला लस्टर नाही आहे, म्हणजे चकाकी नाही आहे, एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल. नॉन मेटल कसे असतात, नॉन लस्टर्स, बट एक्सेप्शन डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल. सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर हॅव डिफरंट कलर. काय काय नॉन मेटल कसे असतात, कलरलेस असतात, तर काय काय वेगवेगळ्या कलरचे असतात. व्हॉट इज द कलर ऑफ कार्बन इन द फॉर्म ऑफ कोल. कार्बन जर कोलच्या फॉर्ममध्ये असेल तर कलर कोणता असतो त्याचा, ब्लॅक असतो. सल्फर इज येलो, ब्रोमिन इज ब्राऊन, असे वेगवेगळ्या कलर असतात. बघा, लस्टर. मेटल्स डू नॉट हॅव लस्टर, बट diamond and iodine crystals have luster. Some non-metals are colorless, others have different colors. Then color of coal black, sulfur is yellow and bromine is brown. Then बघा, physical state. Non-metals can exist in solid, liquid and gaseous state. तिन्ही स्टेट मध्ये असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस स्टेट मध्ये. सॉलिड मध्ये एक्झाम्पल कोण, कार्बन, सल्फर, आयोडीन, लिक्विड, ब्रोमीन, गॅसेस, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड हायड्रोजन. देन फिजिकल प्रॉपर्टीज बघा, सल्फर, ऑक्सिजन, नॉन मेटल्स आयदर इन सॉलिड ऑर गॅसेस स्टेट. नॉन मेटल मेनली कशामध्ये असतात, सॉलिड किंवा गॅसेस स्टेटमध्ये असतात. एक्सेप्शन काय आहे, ब्रोमीन हा काय आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. लक्षात राहू देत, एक एक्सेप्शन आहे. नॉन मेटल्स आर जनरली इन सॉलिड ऑर गॅसेस. एक्सेप्शन कोण आहे, ब्रोमीन. कशामध्ये आहे तो, लिक्विड स्टेटमध्ये आहे. देन ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. टेक अ कोल अँड हॅमर इट. कोळसा घ्या आणि त्याला हातोड्याने काय करा, त्याच्यावरती आघात करा. सी व्हॉट हॅपन. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल्स. जे सॉलिड नॉन मेटल असतात ते ब्रिटल असतात. बघा काय होईल, जर आपण कोलला जर जर त्याच्यावरती हॅमरिंग केलं तर काय होईल, द कोल इज brittle and converted into small pieces. Means generally metals are brittle. The solid non-metals are brittle. So some non-metals are soft. Diamond is an exception, which is the hardest natural substance. Generally काय आहे, non-metals are brittle, but exception diamond, which is the world's natural hardest substance. Solid non-metals are brittle. Some non-metals are soft. Exception diamond, which is an allotrope of carbon and which is the world's natural hardest substance. नैसर्गिक सगळ्यात कठीण असा पदार्थ कोण आहे, नॉन मेटल आहे. कोण आहे तो, डायमंड. हा काय आहे, ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, म्हणजे कार्बनचा अप्रूप आहे. देन डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. नॉन मेटल्स हॅव नायदर डक्टाईल नॉर मेलेबल. आपण त्यांच्यापासून ताराही काढू शकत नाही आणि त्यांना शीटमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, त्या ठोकून त्याच्यापासून पत्रे तयार करू शकत नाही. म्हणजे मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी नॉन मेटलची नाही आहे. ती कोणाची प्रॉपर्टी आहे, मेटलची प्रॉपर्टी आहे. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. कसं आहे, नॉन मेटल सॉफ्ट आहे, एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड, गॅसेस स्टेट. डल म्हणजे शाईन आहे का, ते नाही आहे, डल आहे, शाईन नाही आहे त्याला. ब्रिटल. देन नॉन सोनरस अँड पुअर कंडक्टर्स. ह्या काय प्रॉपर्टीत बघा. द नेक्स्ट,
conduction of heat and electricity. Non-metals are bad conductors of heat and electricity. Non-metal काय आहेत? बॅड कंडक्टर आहेत. बॅड कंडक्टर आहेत म्हणजे काय ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीत, वाहून नेऊ शकत नाहीत. एक्सेप्शन ग्राफाइट विच इज अन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट आहे एक कार्बनचा अपरूप आहे की जो काय आहे नॉन मेटल आहे बट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. त्यांची घनता कशी असते नॉन मेटलची? कमी असते. देन मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. एक्सेप्शन द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट अ हाय टेम्परेचर. एक्सेप्शन आहे की सॉलिड नॉन मेटल्स आहेत हे कार्बन आणि बोरॉन, त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे आहेत? हाय आहेत. जनरली मेल्टिंग नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल बघा. नो लस्टर म्हणजे त्यांना चकाकी नाही आहे. डल अपीअरन्स म्हणजे कसे दिसतात ते डल दिसतात, त्यांना चकाकी नाही आहे. पोर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ब्रिटल मीन्स ब्रेक इझिली ऑन हॅमरिंग. नॉट डक्टाईल नॉट मेलेबल. मेलेबल नाहीत, डक्टाईल नाहीत. डक्टाईल म्हणजे काय आपण त्यांच्यापासून तारा तयार काढू शकत नाही आहे किंवा त्यांच्यापासून शीट्स थिन शीट्स सुद्धा तयार करू शकत नाही. लो डेन्सिटी. डेन्सिटी घनता कशी कमी आहे. अँड लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. असे काय आहेत? असे काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आणि हा सल्फर आहे येलो कलरचा, तो काय आहे? नॉन मेटल आहे. मग ह्याच प्रॉपर्टीज पुन्हा एकदा बघूयात. नॉन मेटल्स मे बी सॉलिड लिक्विड ऑर गॅस स्टेट. नॉन मेटल्स कोणत्या स्टेटमध्ये असतात? मेनली बघा ते सॉलिड किंवा गॅस स्टेटमध्ये असतात. आणि ब्रोमिन काय आहे त्यांचं एक्सेप्शन आहे, परंतु काय देतात की नॉन मेटल्स तिन्ही स्टेटमध्ये सापडतात. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिड कार्बन, सल्फर, फॉस्फरस. लिक्विड ब्रोमिन अँड गॅसेस ऑक्सिजन, हायड्रोजन अँड नायट्रोजन. The non-metals are soft. Exception diamond, which is the hardest natural substances. Non-metal do not have luster except iodine crystal. Iodine crystals have luster, and also diamond have luster. Non-metals are not malleable. Non-metals malleable नाहीत. Non-metals are not ductile. Non-metals are solid liquid. Have low melting points. The non-metals which आर सॉलिड्स अँड लिक्विड्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट. नॉन मेटल जे सॉलिड आणि लिक्विड आहेत त्यांचे मेल्टिंग पॉईंट कसे असतात? लो असतात. मीन्स नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. देन नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड नॉन मेटल्स आर नॉट सोनोरस. बघा अजून एकदा प्रॉपर्टी बघूयात. नॉन मेटल्स फाउंड इन solid liquid gases state. Solid example copper, sulfur, phosphorus. Liquid example bromine and gases oxygen, hydrogen, nitrogen. These are non-metals. Then non-metals are soft. Non-metal कसे आहेत? Soft. Exception diamond which is the world's natural hardest substance. Then non-metal do not have luster. चकाकी नाही आहे त्यांना. Non-metals are not malleable म्हणजे त्यांच्यापासून आपण काय करू शकत नाहीत? पातळ पत्रे तयार करू शकत नाहीत. Non-metals are not ductile म्हणजे त्यांच्यापासून तारा तयार करू शकत नाही आहे. Non-metals are low melting and बॉइलिंग पॉईंट. त्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कसे असतात? लो असतात. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन ग्राफाइट. ग्राफाइट इज अ नॉन मेटल allotrope of carbon but a good conductor of electricity. and non-metals are not sonorous म्हणजे नॉन मेटल सोनोरस नाही आहेत म्हणजे त्यांच्यापासून एक विशिष्ट असा आवाज येत नाहीये. त्यानंतर बघा मेटलॉइड्स. काय बघतोय? पुढचा पॉईंट बघतोय आपण. मेटलॉइड्स अ युनिक ग्रुप ऑफ एलिमेंट्स दॅट शेअर प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटलॉइड म्हणजे काय की असा ग्रुप आहे एलिमेंटचा की ज्याच्याकडे दोघांच्या प्रॉपर्टी असतात, मेटल अँड नॉन मेटल. डेफिनेशन जर करायची झाली नॉन मेटल्स तर असे करतात की the substances that consist properties of both metals and non-metals but it is very difficult to kept in metal or in non-metal. That's why these substances or these elements are kept in a separate group called metalloid. metalloid असे सबस्टन्स आहेत की त्यांच्याकडे मेटलच्या प्रॉपर्टी असतात आणि नॉन मेटलचे प्रॉपर्टी असतात. त्यांना मेटलमध्ये ठेवणं अवघड आहे आणि नॉन मेटलमध्ये ठेवणं अवघड आहे कारण दोघांचे प्रॉपर्टी ते काय करतात? शेअर करतात. त्याच्यामुळे त्यांना एका वेगळ्याच ग्रुपमध्ये ठेवतात. त्यांना काय म्हणतो आपण? मेटलॉइड. किंवा शॉर्टमध्ये युनिक ग्रुप ऑफ एलिमेंट्स दॅट हॅव प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्याला काय म्हणू आपण? मेटलॉइड म्हणू. बघा प्रॉपर्टीज ऑफ व्हेन इंटरॅक्टिव्ह नोटबुक. बघा जर आपण व्हेन डायग्राम काढली तर बघा हा का आहे? नॉन मेटल आहे. हा का आहे? मेटल आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय आहे? मेटलॉइड आहे. म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत, मेटल अँड नॉन मेटल्स. मेटल अँड नॉन
metals. लक्षात राहू देत. Metalloids means the elements that consist or the substance that consist properties of both metals and non-metals, but it is very difficult to keep in metal or in non-metal. That's why they grouped in a separate, they grouped separately, as a metalloid, but they consist properties of both metal as well as non-metal. दोघांची प्रॉपर्टी त्यांच्याकडे असतात, मेटलचे असतात, नॉन मेटलच्याही असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, मेटलॉइड्स असं म्हणतात. बघा मेटलॉइड्स फिजिकल प्रॉपर्टी बघूयात मेटलॉइडच्या. मेटलॉइड्स आर इन सॉलिड स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये असतात ते? सॉलिड स्टेटमध्ये असतात. कॅन बी शायनी ऑर डल. शायनी असू शकतात, काय डल असतात. देन डक्टाईल मेलेबल म्हणजे काय? वी कॅन ड्रॉन थिन वायर्स फ्रॉम अ मेटलॉइड. द metalloid bitten into thin sheets. This is called malleability property. Conduct heat and electricity better than non-metal, but not as well as metals. हे काय आहेत? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, नॉन मेटलपेक्षा चांगली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, परंतु मेटल एवढी नाही आहे. हे कसे असतात? सेमी कंडक्टर असतात, सेमी कंडक्टर मटेरियल असतात. मेटलॉइड सेमी कंडक्टर मटेरियल आहे. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन सेमी कंडक्टर मटेरियल आहे. लक्षात राहू देत प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी मेटलॉइडच्या. मेटलॉइड्स आर इन सॉलिड स्टेट, कॅन बी शायनी ऑर डल, ductile, malleable and conduct heat and electricity better than non-metals, but not as well metals. Means these are semi-conductors. कसे आहेत हे? semi-conductors आहेत. The next property, next slide बघा. एक्झाम्पल आहेत काय? सिलिकॉन, जर्मेनियम, बोरॉन, आर्सेनिक, अँटिमनी, टिलेरियम. हे काय आहेत? एक्झाम्पल आहेत कशाची? मेटलॉइडची. बघा ह्या ठिकाणी आपण थांबतोय. आपण काय बघितलं आज? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं आपण? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघूयात आपण? डिफरन्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकत जा, म्हणजे तुम्हाला समजेल. काही शंका असेल तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.